गावात काय लायकी राहिली माझी? सन्निधाची बायको गावात धुनी भांडी करते. आता काय झालं? अपमान हो अपमान सन्निधा. ताईसाहेबांच्या जीवाला लई लागलंय बघा. नंदिता चल गप. आवाज नाही यायचं. अगं एवढाच अपमान जीवाला लागलाय तर आधी वय कशाला म्हणलीस मग? तरी बरं सन्निधा तुम्ही टायमावर पोहोचलासा म्हणून ताईसाहेब वाचल्या, नाहीतर काय हाल झाला असतं देवालाच माहिती. मला तर त्यांचा हाल बघून का नाही जीवच द्यावंसं वाटत होता. अगं नंदिता चल ग बाई उठ. आवाजनी का सोडलं तुम्ही? म्हणजे अजून हाल करून घ्यायचं होता? होय. हाल हाल होऊन आम्ही मेलो असतो तर आमचा चांगुलपणा राणा भाऊजीसनी पटला तरी असता. जोवर ते जिजन राणा भाऊजींचा आमच्यावर विश्वास बसत नाही तोवर आम्ही काम करू. भले मग आमचा जीव गेला तरी चालेल बघा. काय खूळ लागले काय? होय खूळच लागले आम्हासनी. त्या जिजाने राणा भाऊजीसनी काय उलट सांगितलं असेल तर आम्ही पळूनच गेलो. आम्ही लई माल धावला. देवा पण राणा भाऊजींचा आमच्या चांगुलपणावर कसा विश्वास बसायचा? अहो मग ताईसाहेब ते दुबईच्या राजाने जे चांगुलपणाचं सर्टिफिकेट दिलंय का नाही ते दावा किती असणी? कमच का चंद त्याचा काय बी उपयोग नाही बघ. इथं आमच्या घरातलेच माणसं आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्हाला सांगतो बघा आम्हासनी आमच्या घरच्यांचा विश्वास महत्वाचा आहे. राणा भाऊजींचा जोवर आमच्यावर विश्वास बसत नाही की नाही तोवर आम्ही काम करू. वय वय जिजं सांगल ते काम करू. आम्ही वाटतं ते काम करू पण राणा भाऊजींचा आमच्यावर विश्वास बसायला पाहिजे. नाही नाही असं काय येण्यासारखं करायला लागलीस तू? चल मग काय करू तुम्हीच सांगा. अहो राणा भाऊजींचा आमच्यावर विश्वास बसला नाही तर आम्हाला परत हाकलून दुबईला पाठवतील. आमचं बी काय नाही हो पण आमच्यामुळे तुम्हासनी घराबाहेर व्हावं लागेल. तुला कोण बी घराबाहेर काढणार नाही. काढणार सनिधा काढणार. अहो ती जिजा का नाही मिनिटाला धमक्या द्यायला ताईसाहेबांनी की दुबईला पाठवू म्हणून. आम्हासनी वाटते बघा राणा भाऊजींनी त्या जिजाला असं सांगितलं असणार. नाही 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 आमचा जीव गेला तरी चालेल बघा पण आम्हासनी आमचा चांगुलपणा सिद्ध करायला लागणार आहे. नाही तू माझा ऐक. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला कोण काय म्हणणार नाही आणि तुला कुणाला काय सिद्ध करून द्यायची गरज बी नाही. तू जशी आहेस की नाही तशीच राहा. ठीक आहे आता चल. हा तुमचा चांगुलपणा आहे हो पण राणा भाऊजींचं काय? घरातून हाकलून काढते की आपल्याला. असं कसं घराबाहेर काढल? घर माझं बी आहे. नाही 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 कसं तुमचं आहे आणि सगळं तुमच्या नावावर आहे. पण हा विषय जर घरात काढला तर सगळे म्हणतील बायकोचं ऐकून बोलायलाय. देवा रे देवा आमच्यावर कुठला आणलं ग बाई. त्यापेक्षा आम्ही जाऊन त्या जिजाची हमालीच करतो बघा. नाही तू चल माझ्या संग. आत्ताच्या आत्ता राणादाला ठणकावून सांगतो इथनं पुढं माझ्या बायकोचा 4 चौघात झालेला अपमान मला चालणार नाही आणि तसं जर काय झालं तर काय चल तुझ्या कानानच ऐक तू. चल. आहो पण आम्हासनी मध्ये घेऊ नका सा. ठीक आहे नाही घेणार मी. तू चल आता. हे सगळं माझ्या नावावर विसरलोच होतो मी.
तर रानादाला असा जाब विचारतो की नाही, तू बघच. राणा, अरे काय चाललंय हे शब्द? गोदक्का, आपण वहिनींची परीक्षा घेतली का नाही? दिवसभर वहिनीने काम केली म्हणजे परीक्षेमध्ये वहिनी पास झाल्या बघ. गोदक्का, तुला खरं सांगू का, मला खरंच वाटायलंय बघ वहिनी सुधारल्यात म्हणून. हे काय आहे? ये अगं गोदक्का, काय दिवसभर काम करून करून वहिनीचे हातपाय भरून आले असणार ग, म्हणून काय करतोय, गरम पाणी देतोय, म्हणजे जरा शेक घेतल आणि हे बाम म्हणा औषध आहे, म्हणजे जरा कसं आहे, जरा बाम लावलं तर जरा आराम पडेल ग म्हणून. देवा र देवा, तुझं वागणंच काय कळत नाही बघ मला. कवा भडकशील आणि कवा काळजी करशील, काय नेम नाही बघ तुझा. काय बी झालं तरी आपण आपल्या घरातल्या माणसांची काळजी करायला पाहिजे का नको? राणादा, सूरज, राणा, काय झालं? काय समजतोच काय आमासनी? आम्ही गुलाम आहे घरचा. काय झालंय? काय झालं? माझ्या बायकोचा जीव घ्यायचं ठरवलंयस का तू? काय चूक आहे तिची? अरे ते काय, मी फक्त परीक्षा घेत होतो आणि त्या परीक्षेमध्ये त्या ढेकळाची परीक्षा. जीव गेला असता म्हणजे तिचा काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? सूरज, तू गप्प बस. नंदिताचं काय हाल झाल्यात मी स्वतः डोळ्यानं बघितले. आम्हासनी घरात ठेवायचं का नाही म्हणून राणा भाऊजी आमची परीक्षा घेत होतं. तू या घरात राहायचं की नाही हे ठरवणारा राणादा कोण? हे घर, हा मळा, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. देण्यात आहे ना? सूरज, अरे काय बोलतेस, कळतंय काय तुला? वा, आता काय कळतं की नाही बी मलाच विचार. मग या राणादाला विचार की जरा. आणि असं काय पाप केलं तर नंदितानं? आपलीच बळकावलेली जमीन परत मिळवत होती, एवढंच नव्ह? या जिजाचं झोपडं पेटवायला अरे पेटत घ्यायचं झोपडा. एका परक्या बाई पायी गायकवाड्याच्या सुनेचा गावात एकच अपमान केलास तू. त्या पप्पानं काहीतरी सांगितलं आणि तुला पटलं. ईशाई त्या पप्याचा नाही, मी स्वतःच्या डोळ्यांना बघितलंय. वहिनींच्या सांगण्यावरनं त्या पप्यानं. अच्छा, म्हणजे आता जो पप्प्या चांगला आणि नंदिता वाईट. ठीक आहे, तसं तर तसं. पण नंदिता वाईट असली तरी ती ह्या घरातच राहणार. आणि इथनं पुढे जर माझ्या बायकोला ताप झाला तर मग तू बघच. मी तर हे घर सोडून जाणार नाहीच, पण जो माझ्या बायकोला ताप देईल की नाही त्याला पहिलं घराबाहेर काढीन मी. हे सगळं माझ्या नावावर आहे. बस, उगा वाटेल तसं बोलू नका सा. ही घर आपल्या सगळ्यांचं आहे आणि कोण कुणाला घरातनं बाहेर काढणार नाही. आम्ही परत आलोय ते हे घर जोडायला, माणसं जोडायला, तोडायला नाही. एवढा चांगुलपणा दावत बसली तर जग इकून खाईल तुला. जगाशी आमचं काय घेणं देणं नाही हो. आम्हाला आमच्या घरातली माणसं महत्वाची आहेत. राणा भाऊजींना आमच्यावर डाऊट होता म्हणून त्यांनी हे सगळं केलं. पण आता त्यांची खात्री पटली असेल. राणा भाऊजी, पटली ना आता खात्री? झालं तर मग या घरात प्रेम वाढावं, पुण्यांदा पहिल्यासारखं सगळं व्हावं म्हणून आपण परत आलो की नाही. मग आता उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका सा.
आपल्या भावाला कोणी असं बोलतंय का? चला माफी मागा त्यांची. अहो माफी मागा त्यांची. आपलं नातं टिकावं असं वाटत असेल तर नीट वागायचं इथनं पुढं. अहो कसं? अहो राणा भाऊजी, तुम्ही उगा मनाला लावून घेऊ नका बघा. त्यांच्या बदल्यात आम्ही माफी मागतो तुमची. आई ग ताईसाहेब, फार हात पाय गाठलेत बघा आमचं. आम्ही वर जातो. चल चंदे. तू या घरात राहायचं की नाही हे ठरवणारा राहणार कोण? हे घर, आम्हा, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. देण्यात आहे ना? आणि इथनं पुढे जर माझ्या बायकोला ताप झाला तर मग तू बघच. मी तर हे घर सोडून जाणार नाही, पण जो माझ्या बायकोला ताप दिली त्याला पहिले घराबाहेर काढली. आपलं नातं टिकावं असं वाटत असेल तर नीट वागायचं. राणा, मी म्हणलं होतं की नाही सूरज लई बदललाय म्हणून. एवढा सरळ सरळ घराच्या बाहेर काढून म्हणला. हे बघ, तुला मनाला लावून घेऊ नगस. अरे रागाच्या भरात बोलला असेल तो. रागाच्या भरात जरी बोलला ते असं बोलायला नाही पाहिजे होतं. आज माझा सक्का भाऊ मला असं म्हणला. बायकोचा ऐकणारा असला तो भाऊ भाऊ राहत नाही बाबा. नाही गो धक्का. उलट वहिनीने सूरजला अडवलं. सूरज असं काहीतरी करेल ही त्याच्याकडनं अपेक्षा नव्हती बघ मला. बघ की काय खोटं बोललाय तू. खरंच म्हणलाय की समजा सूरजच्याच नावावर आहे. मग या घरात कोण राहणार आणि कोण राहणार नाही हे ठरवणार मी कोण? राणा, तू नग एवढा विचार करूस. हे बघ, काय झालंच नाही असा राहा. मग बघूया आपण पुढच्या पुढं काय करायचं. काय म्हणते मी? तुला ना लेच चरबी चढल्या म्हणून तुझी जशी वचा वचा चालत्या. तुला तर की नाही. वहिनी आत येऊ काय? हा राणा भाऊजी, या की तुमचंच घर आहे. अगं ग वहिनी. ही काय? अहो वहिनी तुम्ही उभं राहू नका, तुम्ही बसा. अहो बसा की. काय वहिनी, आज तुम्हाला लय कामं पडली ना. तुमचे पाय दुखत असेल म्हणून गरम पाणी आणलं आणि काय औषध बी आणलेत बघा. अहो गरम पाण्याचा शेक घ्या आणि बांबी लावा काय, म्हणजे जरा पायाला आराम पडेल.
नाही ते नव्ह राणा भाऊजी, तुम्ही इलाज करतायसा का जखमेवर मीठ चोलताय आमच्या? नाही हो, असं काय नाही. तसंच आहे राणादा. ताईसाहेबांच्या मनावर घाव झालाय, त्याचा काय इलाज? काय झालंय? काय नाही. काय कसं नाही राणादा, माझ्या ताईसाहेब तुमच्या वहिनी आहेत, गायकवाडांच्या सुनबाई आहेत, पर तरी बी माझ्या ताईसाहेबांनी अख्ख्या गावापुढे पाणी भरायला लागलं. त्या जिजानं गावातल्या बायकांची धुनी धुवायला लावली बघा. अख्खं गाव माझ्या ताईसाहेबांवर हसत होतं. माझीच चूक झाली, मला माफ करा. ती शिक्षा परीक्षा जरा जादच झाली. वहिनी, आता माझी खात्री पटली की तुम्ही सुधारलेत म्हणून तर चांगुलपणाचं सर्टिफिकेट मिळालंय बघा माझ्या ताईसाहेबांनी. पण तुम्ही तरी बी विश्वासच ठेवला नाही बघा. नाही हो, असं काय नाही. वहिनी, तुम्ही की नाही आता चांगुलपणा दाखवा आणि त्या जिजावरचा राग सोडा बघा. अहो काय, जरा फटका असली की नाही तरी मनाने चांगली येते. नाही ते नव्ह राणा भाऊजी, कोण आहे ही जिजा? नाही म्हणजे एवढा जीव आहे तुमचा तिच्यावर? जीव जडला बिडला नाही नव्ह? अहो छाछा, अहो कोण कुठली बाई? अहो तसलं काय बी नाही. अहो काय, ती फक्त बंड्याची मावस बहीण एवढंच माहित आहे मला. नाही, तुमच्या आणि तिच्या संसाराच्या गोष्टी आमच्या कानावर येतात म्हणून विचारलं. अहो आता वहिनी काय सांगू तुम्हाला. अहो एक दिवस की नाही ती जिजा हरवली होती बघा. मग आम्ही समजांनी ठरवलं की पेपरमध्ये जाहिरात द्यायची, पण ते पेपरवालं त्यासनी नात्याचा ठोस पुरावा पाहिजे होता, म्हणून मग आम्ही ते लग्नाचं सर्टिफिकेट दिलं आणि तिकडनं येऊ समजा गोळ सुरू झालं बघा. आता पोलिसांनी वाटतंय की ती माझी बायको आहे म्हणून मग तिच्या नवऱ्याचा सोंग करायला लागतोय हो. हा पण एक आहे बघा, तिचं एकदा का लगीन झालं का नाही की माझ्या मागची बॅट गेली. तिचं लगीन झालं, तिचा ना माझा संबंध मिटला. अच्छा, मग जुळत का नाही लगीन? मग आम्ही जुळवून देऊ का? तुम्ही? होय, आता तुम्ही म्हणालात ती फटकळ आहे पण मनाने चांगली आहे ना? आणि चांगल्या माणसासनी मदत करणं हे आमचं काम आहे. हा, उगाच नाही मिळालंय माझ्या ताईसाहेबांनी चांगुलपणाचं सर्टिफिकेट. राणा भाऊजी, आता तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो ह्यापुढे आम्ही तिच्याशी दोस्ती करू आणि तिचं भलं बी करू. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. चालतंय की. आता तरी विश्वास बसला नवा आमच्यावर. बरं वहिनी, आता तुम्ही जरा आराम करा बरं. हा, ते जरा गरम पाण्याचा शेक घ्या आणि बाम लावायला विसरू नका. वय वय चंदा, तेवढं बाम लावून दे काय. चला. यो ठोकळा अजून ठोकळाच आहे. वय, पर ती जिजा लई डेंजर प्रकरण आहे बघा. नाही म्हणजे तुम्ही तिच्यापेक्षा बी लई डेंजर आहे. त्या जिजाला बराबर गप करतो आम्ही. पर कसं? आयडिया. हॅलो पप्प्या, एक अर्जंट काम आहे. त्या जिजाची उचलबांगडी करायच्या. वय, पण आता स्टाईल आमची.